नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुढीपाडवा हा सण का साजरा करतात याची संपूर्ण माहिती आणि रहस्यमय व पौराणिक कथा आपण त्यामागील जाणून घेणार आहोत। हिंदू धर्मामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे इतर काही राज्यांमध्ये देखील साजरा केला जातो। शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे। वेदांग ज्योतिष या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त आहे। या दिवशी सर्वांच्या दारावरती गुढी उभारण्याची परंपरा आहे। गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक असल्याचे मानले जाते। गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला सुरुवात होते आणि त्याचप्रमाणे राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला सुद्धा प्रारंभ होतो। गुढीपाडवा साजरा करण्याचे एक महत्त्वाचे कारण महाभारतामध्ये सापडते। महाभारतातील आदी पर्वतामध्ये उपरिचरण नावाच्या राजाने इंद्रदेवांमार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्रदेवांना नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली होती आणि त्या काठीची दुसऱ्या दिवशी पूजा केली होती। हा दिवस होता तो म्हणजे चैत्र महिन्यातील पहिला दिवस, म्हणजेच नवीन वर्षाला सुरुवात होते। नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो। त्याचप्रमाणे ब्रह्मदेवांनी या दिवशी विश्व निर्माण केले असे सुद्धा सांगितले जाते। ब्रह्मदेवांनी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणजेच हाच पवित्र दिवस मानला जातो आणि त्यापुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नवीन वर्षाचा शुभ आरंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण केले आणि शंकासुराचा वध केला। त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा असल्याचे सांगितले जाते। शंकासूर नावाचा राक्षस हा सागरातून उत्पन्न झालेला अत्यंत बलाढ्य खूप बलवान असा राक्षस होता। या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले आणि तो सागराच्या अगदी तळाशी लपून बसला होता। तेव्हा त्याच वेळेस सर्व देवी देवता यांनी मिळून तसेच ऋषी मुनी यांनी मिळून योगनिद्रेमध्ये असलेले भगवान विष्णू यांना जागृत केले आणि शंकासुराचा वध करण्याची त्यांनी भगवान विष्णू यांच्याकडे विनंती केली। त्याच वेळी भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण केले आणि शंकासूर आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये घोर युद्ध झाले आणि भगवान विष्णू शंकासुराचा शिरच्छेद करणार होते। एवढ्यात शंकासूर याने भगवान विष्णूंना विनंती केली की हे देवादिदेव, आपल्या हातूनच माझा वध व्हावा, आपल्या हातूनच मज मरण यावे याकरता मी वेद पळवले आणि माझा वध आपण अवश्य करावा, परंतु माझी मरण्यापूर्वी एक इच्छा आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातामध्ये धारण करावे, तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्णत्वास जाणार नाही, मला असा वर द्या। आणि त्याच वेळेस भगवान विष्णू यांनी तथास्तु असं म्हटलं आणि शंकासुराचा त्याच ठिकाणी वध केला। त्या दिवसापासून विष्णूंनी त्यांच्या हातामध्ये शंख धारण केले। तसेच शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या एका मुलाने शंखाचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे बनवले आणि त्यांमध्ये प्राणप्रतिष्ठा करून प्राण घातले आणि त्यांच्या सहाय्याने याच दिवशी शंखाचा पराभव केला अशी प्राचीन कथा आहे। याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला असे म्हटले जाते। त्याचप्रमाणे आणखीन एक पौराणिक कथा सांगितली जाते, ती म्हणजे अगदी प्राचीन काळी ज्यावेळेस मानवाने देवाची कल्पना केली आणि देवाच्या पूजेला सुरुवात केली, तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात केली होती। ती स्त्री म्हणजे पार्वती देवी, आदिशक्ती, आदिमाया पार्वती असे तिला म्हटले जाते। पार्वती आणि भगवान शंकर यांचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले होते।
पाडव्यापासूनच लग्नाच्या तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्याच्या शुभमुहूर्ताच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात असे म्हटले जाते. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वती देवींचा अभिषेक झाला. माता पार्वती लग्न झाल्यानंतर माहेरवाशिनी म्हणून त्या महिनाभर आपल्या माहेरी राहतात. तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीया या दिवशी देवी आपल्या सासरी जातात. त्याचप्रमाणे श्रीराम अयोध्येला परत आले म्हणून श्रीराम अयोध्येला वनवास भोगून परत आले म्हणून हा सण सुद्धा साजरा केला जातो. असे सुद्धा म्हटले जाते, प्रभू श्रीराम यांनी 14 वर्षे वनवास भोगला आणि लंकेश्वर रावण या राक्षसाचा पराभव करून श्रीराम याच दिवशी अयोध्येमध्ये आले. आणि याच दिवशी गुढी म्हणजेच फक्त ब्रह्मध्वजच नव्हे तर विजयध्वज देखील आहे. ज्यावेळेस श्रीराम यांनी लंकेवर विजय मिळवला आणि अयोध्येला परत आले तेव्हा अयोध्येतील प्रजेने त्यांचे स्वागत घरोघरी गुढी उभारून मोठ्या आनंदाने त्यांचे स्वागत केले होते. तसेच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू श्रीराम हे 14 वर्षाचा वनवास भोगून आले होते म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सुद्धा पौराणिक कथांमध्ये सांगितले जाते. त्याचप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामांनी वालीचा वध केला होता आणि त्यांच्या छळातून संपूर्ण प्रजेला मुक्त केले होते. तो दिवस म्हणजेच हाच विजय उत्सवाचा दिवस मानला जातो. सर्व घरातून वालीचा असुरी शक्तींचा श्रीरामांनी दैवी शक्तीने नाश केला होता. याचा आनंदोत्सव म्हणून गुढी उभारली जाते. तर प्रेक्षकांनो, गुढी उभारण्यामागे या पौराणिक कथा सांगितल्या जातात. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.